आज दिनांक 15 ऑगस्ट 2026. आज इथं नियमानुसार इथं ग्रामपंचायत व्हायची होती, पण न कारण सांगता न नोटीस काढता यांना आज ग्रामसभा रद्द केलेली आहेत. आणि आम्ही इथं आलेलो आहोत. आता वेळ बघा 9:32 आणि याच टाईमावरती आज याने ग्रामसभा रद्द केलेली आहे आणि तसेच ग्राम बंद पण केलेली आहे. आतमध्ये कोणी नाही आहे. हे नाही, वेळ आहे त्यांची, मंगळवार ते शुक्रवार. नाही, हां, ग्रामसभाची मॅडमने सांगितलं ना मला की काहीतरी नोटीस वगैरे ठेवली आहे म्हणे इथं, की समोर गेलेली आहे म्हणून, आजची त्यांना कॅन्सल केलेली आहे म्हणून. तर ती नोटीस आता कुठे आहे आम्हाला पण दिसायला पाहिजे ना. हो दे आम्हाला कुठं आहे. दिसत नाही कुठंच नोटीस, कुठंच ठेवेल नाही आहे. ग्रामपंचायत बाहेर गेलो नाही, आमचं काय म्हणणं नाही सर. कोणी बॅ हां नोटीस लिहायचं म्हणून कोणती मग छेचा तो पासून दे नाही. अठरा तारखेला आहे. असं काही याचे वेगळे पत्रकेत्र काढलं का मला दौंडी होईल, पण ते आम्हाला कसं समजावं, गावकऱ्यांना कसं समजावं. आणि ते आतापर्यंत कोणती ग्रामसभा झाली की आम्हाला कळाले म्हणून काय आहे का उत्तर. मी उत्तर द्यायला बा, मी काही सरपंच नाही. सरपंच नाही. मग तुम्ही बोलता ना की इथं नोटीस लावलेली होती म्हणून. नोटीस आहे का? मला तर इथं ग्लू बी दिसत नाही कुठं लावलेलं आहे म्हणून. हे तर कधीच आहे. नोटीस बोर्डवर लावा. हा, मग कुठे आहे नोटीस बोर्ड? काहीच नाही इथं. पाया तुम्हाला दिसते का इथं ग्लू पण नाही आहे, काहीच नाही आहे. मग कसं सांगता तुम्ही नोटीस लावलेली आहे म्हणून? नोटीस काढायला पाहिजे ना. अरे आजची 15 ऑगस्टची कंपल्सरी ग्रामसभा असते, सर्वांना माहिती आहे, नियमच निघालेला आहे तो. मग जर समोर जर गेली असेल तर मग त्याची नोटीस वगैरे लावली जाते, कारण सांगितलं जातो. तो कारण आहे का तुमच्याकडे? नाही मला ते कारण नाही सांग. विचारा ते सर्वांना, विचारा ते आपल्या सरपंचाला बोला, नाही तर ते आपल्या ग्रामसेवकला सांगा ते नोटीस पाहिजे म्हणून आम्हाला. तर पाहिजे आम्हाला. मी रेकॉर्डिंग करून ठेवलेली आहे मी. ग्रामसभा नाही आहे. मग द्या ना आम्हाला प्रूफ, द्या ना काऊन नाही म्हणून. विचारा त्यांना काऊन नाही. बरोबर आपल्या समोर ते असं नोटीस वगैरे ठेवले आपण काही नोटीस लावले. मॅडम इथं नोटीस लावलेली नाही आहे आणि हे 2-4 गिरोलीचे कार्यकर्ते आले की 18 तारखेला ग्रामसभा होती. मग आता पण नाही 15 तारखेची ग्रामसभा होती तर 18 तारखेला कशी ढकलायला लागेल पण नोटीस वगैरे काही लावली का? हां बरोबर. असं पत्र नोटीस लावली नाही का म्हणतात ते बस दुसरी. बर शंतरावने सांगावं लागलं. काय कोणी आला ना ग्रामसभा शक्य नाही सर, लावले खोटं आहे ते, पूर्णपणे खोटं आहे. तिथं अरे तिथं दिसते ना मग काढायला आहे म्हणून. आणि ती काढणं कसं काय, म्हणजे आजच्याच कसं काय काढण्यात येईल ती? पोरे सकाळपासून शाळेमध्ये आतापर्यंत शाळा सुटलेली नाहीये. इथून जर नोटीस जर नोटीस लगाय तर अरे मग तुम्ही कुठे होते? तुम्ही कुठे होते मग? ते आपल्या पोरे जेव्हा नोटीस फाडत होते तुम्ही कुठे होते? आजच्या दिवस कर्मचारी सुट्टी नसते.
त्या नाही तर 6 वाजेपर्यंत थांबावं लागतं इथं. कर्मचारी जात ना ते तुम्ही आता आले आम्हाला एक तास झाले इथं येऊन, त्यापर्यंत बंद होता. आम्ही जेवण करायला गेलो आमचे ड्युट्या लागलेल्या आहेत. आजचा दिवस तुम्हाला बंद असतो सकाळपासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही हजर ध्वजारोहण पाहिजे. केलं लागे ते इथं थांबले. शाळेत गेले ड्युटीला गेला 1-2 घंटा हा 2-3 घंट्यानंतर मी असं म्हणजे चालू आहे.